मला 14 एप्रिलपूर्वी हा पुतळा कसाही स्मशानाबाहेर काढायचा होता. मला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही तिथे व्हायला द्यायची नव्हती कुठल्याही परिस्थितीत. मी वाटेल ते केलं असतं. 13 तारीखला मी कुठल्याही टोकाची भूमिका घेतली असते आणि तो पुतळा काढायला लावला असता की एकतर पुतळा स्मशानाच्या बाहेर असेल, नाही तर मी स्मशानात असेल. जे बाबासाहेबांचा पुतळा हटवा ही मागणी जितकी दुःखद आणि वेदनादायी होती माझ्यासाठी, तितकंच माझ्यासाठी जी सकारात्मक गोष्ट जी मला दिसली की हा समाज अजूनही व्यवस्थित आमचा समाज ताळ्यावर आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही कुठेही बसवाल आणि आम्हाला भावनिक ब्लॅकमेल कराल आणि आम्ही तो पचवून घेऊ, हे आम्हाला तुम्ही आमच्या बाबतीत करू नका, हे समाजाने दाखवून दिलं या सगळ्या लोकांना. आणि ही जी मंडळी पैशाच्या जीवावरती राजकारण करून असे पुतळे आणि केंद्र वगैरे करोडो रुपयांची उभे करून जी समाजाला जे भावनिक ब्लॅकमेल करणं आणि आपल्या मागे फिरवण्याचं राजकारण जे करत होते, मला असं वाटतं वैभव, या आंदोलनाने या प्रवृत्तीला सुद्धा एक चाप बसलेला आहे. आंबेडकरी ही कन्सेप्ट माझ्यासाठी प्रचंड विस्तृत आहे, खूप मोठी कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी आहे, त्याच्यामध्ये नॉलेज आहे, त्याच्यामध्ये विनम्रता आहे आणि तुमच्यामध्ये ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे या जर गोष्टी नसत्या ना वैभव, तर तुझ्या माझ्या पदरात काही पडलं नसतं. ते कितीतरी शिकलेले असते ना, काही तुझ्या माझ्या पदरात पडलं नसतं. ते सुद्धा गेले असते ना त्या वळचणीला काँग्रेस बिंग्रेसच्या. तुमचं शिक्षण, तुमचं पद, तुमची पत ही जर समाजाच्या उपयोगाला जर नाही आली तर त्याची व्हॅल्यू शून्य किंमत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामधलं त्यांचं शिक्षण, त्यांचं नॉलेज, त्यांना जे जे काही कळलं, त्यांचं ज्ञान, या सगळ्याचा वापर त्यांनी समाजासाठी केला, प्रामाणिकपणे केला. आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी जर डील काही केलं असेल ना पॉलिटिशियन्स लोकांबरोबर, त्यावेळेच्या सरकारांबरोबर, त्यावेळेच्या नेत्यांबरोबर जर त्यांनी काही डील केलं असेल ना, तर तो समाजाचा इंटरेस्टचा फक्त डील केलेला आहे. त्यांनी वैयक्तिक इंटरेस्टचा कुठे डील केलेला आपल्याला दिसत नाही. आणि तिथे त्यांना मिटिंग घेऊन सांगण्यात आलं की पुतळा तर काढावा लागणार आहे, पण तुमचं स्टेटमेंट येणं फार महत्त्वाचं आहे आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे श्रेय राज असरोणकरला जाता कामा नये. कसल्या प्रकारचं राजकारण करतात ही माणसं? म्हणजे मला वैभव पाणी घ्या. हर एक रूह घायल, हर एक जिस्म प्यासी, निगाहों में उलझन, दिलों में उदासी, ये दुनिया है या आलम बदहवासी, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. नमस्कार, मी वैभव छाया. आपणा सगळ्यांचं स्वागत आहे वैभव छाया टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. दोस्तो, आपण सोशल मीडियावर नेहमी वाचत असतो कवी दुष्यंतची कवितेतल्या 2 ओळी सातत्याने आपल्या समोर येत असतात की कौन कहता है आसमान में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. हे वाक्य ह्या कवितेच्या त्या 2 ओळी आहेत. आपण अनेकदा सगळीकडे म्हणत असतो, पण या कवितेच्या ओळीची जी प्रचिती आहे ती फार कमी वेळा आपल्याला येत असते. नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती अतिशय थाटामाटात धूमधडाक्यात, कधी नव्हे ती इतक्या ताकदवर सेलिब्रेशन पद्धतीने झाली. पण या सगळ्या सेलिब्रेशनच्या गदारोळामध्ये म्हणणार नाही, पण या सगळ्या धूमधडाक्यामध्ये उल्हासनगर मात्र वेगळ्याच कारणाने तापलेलं होतं. आणि ते तापण्याचं कारण होतं उल्हासनगरला शांतीनगर येथील स्मशानभूमीमध्ये बसवलेला बाबासाहेबांचा पुतळा. आणि त्या पुतळ्याला स्मशानभूमीतून बाहेर काढण्यासाठी राज असरोणकर, हो कायद्याने वागा, लोकचळवळीचे आपले राज असरोणकर यांनी केलेलं बेमुदत आमरण उपोषण, ते उपोषण अतिशय सक्सेसफुल झालं. उपोषण सक्सेसफुल झाल्यानंतर तातडीनं प्रशासनानं पुढे येत तो पुतळा बाजूला काढून घेतला. आता त्याच्यावर नंतरची प्रोसेस पण सुरू आहे, कारवाई पण सुरू आहे. पण हे उपोषण उभं करणं निश्चितच साधं काम नव्हतं. उपोषण सुरू करण्याआधीची त्यांची तयारी, राज असरोणकरांची तयारी काय होती ही आम्ही खूप जवळून पाहिलेली आहे. उपोषण झालं ते 7-8 दिवस कसे त्यांनी काढले तेही आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर
त्यांना हॉस्पिटलाइज व्हावं लागलं. खरं तर ते एक डायबेटिक पेशंट आहेत आणि डायबेटिक पेशंट असल्यामुळे त्यांना नंतर प्रकृतीच्या खूप कुरबुरी सुरू झाल्या. म्हणून मला त्यांच्याशी त्याच वेळेला हॉस्पिटलमध्येच गप्पा मारायच्या होत्या. त्यांना जाणून घ्यायचं होतं की बाबा हे आंदोलन आणि आंदोलनाच्या नंतरचे एकूण सगळे परिणाम काय काय झालेले होते, पण ते काही जमलं नाही. त्यांची तब्येत जरा बरी होऊ दिली. तो मोह आम्ही आवरला सगळ्यांनी. त्यांच्याबरोबर त्यांना जबरदस्तीने आणून बसवण्याचा. काय त्यावेळेला विषय खूप तापलेला होता. चांगले व्ह्यूज पण मिळाले असते, पण त्यांची तब्येत महत्त्वाची होती. कार्यकर्ते जगले पाहिजेत, कार्यकर्त्यांचा मानसन्मान पण राखला पाहिजे. तर आपल्यासोबत आता राज असरोणकर सर आहेत. कायद्याने वागा लोक चळवळीचं. आम्ही कधीही विचारतो की बाबा कसं वागायचो, ते म्हणतात कायद्याने वागायचं. तर आता हे कायद्याने वागा लोक चळवळीचे राज असरोणकर आपल्यासोबत आहेत. तर सर, सुरुवात करूयात आपण चर्चेला. सगळ्या प्रेक्षकांसाठी करूयात की जे काही झालं आणि जे तुम्हाला सांगायचं आहे, बोलायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण आज बोलणारच आहोत. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की नेहमी तर्काचं राजकारण बोलणारा माणूस, लॉजिकने वागणारा माणूस अचानक पुतळ्यांच्या राजकारणात कसा उतरला? काय म्हणजे झालं काय असं अचानकपणे? काय त्याच्यामागे हिडन अजेंडा आहे का बाबा परत नव्याने इलेक्शनला उभं राहणे? काय काय आहे काय? एकदम पुतळ्याच्या राजकारणामध्ये कसं उतरलं? कारण शहाणी माणसं जात नाही तशा राजकारणात. एकतर सगळ्या प्रकारच्या निवडणुका आता पार पडलेल्या आहेत. हा, तर निवडणुका नाही येत राज्यात 3 वर्ष. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य हा, सगळं पार पडलेलं आहे. निवडणुकीचं राजकारण आता सध्या उरलेलं नाहीये. बरं. हा प्रश्न खूप लोकांना पडला हम्म. की कायद्याने वागा लोक चळवळ, राज असरोणकर हे पुतळा हटाव आणि तो स्मशानातून पुतळा हटाव. तर बऱ्याच लोकांचा हा सुद्धा विषय होता की काय झालं स्मशानात पुतळा असला तर, बरोबर आहे. आणि स्मशानात पुतळा नको ही अंधश्रद्धा आहे असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं होतं. हो. आता आपण कायद्याने बघा चालवत असल्यामुळे आपण प्रत्येकाच्या अभिव्यक्तीचा आदर करणारे लोक आहोत. बरोबर. ज्यांना स्मशानामध्ये पुतळा खटकत नव्हता, मी त्यांच्याही मताचा आदर करतो. बरोबर आहे. परंतु तो आपल्याला का खटकतो, तर हे कारण फक्त भावनिक नाही आहे. ओके. एकतर हे उपोषणसुद्धा एकाएकी झालेलं नाही आहे. याच्यावरती गेले 8-9 महिने पत्रव्यवहार सुरू होता. ओके. कोणाशी पत्रव्यवहार सुरू होता? हा पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्यांशी सुरू होता, उल्हासनगर महानगरपालिकेशी सुरू होता आणि एक एक टप्प्यानुसार तो नंतर शासनाशी सुद्धा आपण पत्रव्यवहार केला होता. बरोबर आहे. हा पत्रव्यवहार करताना फक्त हा पुतळा स्मशानात आहे, आमच्या भावना दुखावल्या इतका मुद्दा नव्हता. स्मशानामध्ये पुतळा खटकतो हा तर मुद्दा होताच, परंतु पत्रव्यवहाराचा आधार तो नव्हता. मग काय? पत्रव्यवहाराचा आधार हे महाराष्ट्रात लागू असलेलं पुतळा धोरण आहे. महाराष्ट्रामध्ये 2 मे 2017 रोजीचा एक शासन निर्णय आहे आणि त्यानुसार ह्या राज्यामध्ये एक पुतळा धोरण लागू आहे. बरोबर आहे. पुतळा कोणाचा, कुठे, कसा बसवावा, त्याची प्रक्रिया काय, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. त्याचा मुख्य उद्देश काय आहे की कायद्याचं काहीतरी लोकांना बंधन असावं इतका त्याचा उद्देश नाही आहे. आपल्याकडे पुतळ्यांवरून विटंबनेचे प्रकार घडतात, दंगली घडतात, घरं जाळली जातात, लोक मारले जातात, सगळं राज्यातलं जनजीवन हे उद्ध्वस्त होत असतं. सगळ्या त्याच्या गोष्टीवरती त्याचे विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे कुठल्याही व्यक्तिमत्वाचा पुतळा हा बनवण्याच्या प्रक्रियेपासूनच तो रिस्पेक्ट राखला जावा. त्याचं क्ले मॉडेल असतं, ते मंजूर केलं जातं. त्याच्यानंतर पुन्हा ती ऑर्डर दिल्यानंतर बनलेला पुतळा हा योग्य बनलेला आहे की नाही आहे, तो प्रपोर्शनेट बनलेला आहे की नाही आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही तो चबुतऱ्यावरती उभारता तर त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी जी आहे त्या सगळ्या गोष्टीची ती मजबूत आहे की नाही. तर हे सगळं त्या धोरणामध्ये, त्याची देखभाल, सुरक्षा, हे सगळे मुद्दे त्या धोरणात कवर आहेत. आणि प्रत्येक जिल्ह्या लेवलवरती जिल्हाधिकारी हे या पुतळा मंजुरी समितीचे अध्यक्ष आहेत. बरोबर आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे मुख्याधिकारी किंवा आयुक्त हे त्याचे मेंबर आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता त्याचे मेंबर आहेत, कारण स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आली, सुरक्षा आली, सगळ्या गोष्टी आल्या. माझा पहिला मुद्दा काय होता, हे सगळं बाबासाहेबांच्या पुतळ्याला का नाही लागू आहे? बरोबर आहे. साधा प्रश्न आहे ना. नाही, आपण हे सगळं पाहिलंच आहे. कोकणामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हवा आली म्हणून पडून गेला, त्याच्यावर राज्यभर वातावरण पेटलं आणि ऐन निवडणुकीच्या आधी त्या सगळ्या घटना घडलेल्या होत्या. प्रक्रिया पार पाडलेली असताना सुद्धा प्रक्रिया पार पाडलेली टेंडर मागवलं, सगळ्या गोष्टी तपासल्या. इथे कोणीतरी रातोरात पुतळा स्मशानात हे महत्वाचं नाहीये. रातोरात कोणीतरी तिथे पुतळा उभारतं
आणि त्याची कुठल्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरुवात इथून होते की त्या पुतळ्याला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा म्हणावा का, इथून सुद्धा या विषयाची सुरुवात होते. कारण तो पुतळा कुठल्याही अँगलने, जेव्हा मी पहिल्यांदा त्या पुतळ्याकडे उभा राहिलो आणि समोर पाहिलं, तर तो कुठल्याच अँगलने तो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा एकतर वाटत नव्हता. त्याची उंची, देहयष्टी वगैरे जे प्रमाणाशी रचलं पाहिजे ते सुद्धा डिफेक्टेड होतं. तो एक सदोष पुतळा होता. बरोबर. मला नंतरच्या टप्प्यामध्ये असं कळलं की तो पुतळा फायबरचा होता. ओके. पुढे गेल्यानंतर तहसीलदार मॅडमनी ज्याने तो पुतळा काढला, तर त्यांना मी जेव्हा बोलताना असं म्हटलं की मॅडम तो पुतळा फायबरचा आहे, तो कधीही खराब होऊ शकला असता, तर त्यांनी मला सांगितलं तो ऑलरेडी मागच्या बाजूने खराब झालेला होता म्हणून त्यांनी काढला. याचा अर्थ हे आंदोलन जे काही झालं आणि तो पुतळा जो काढला गेला तिथून, हे एक प्रकारे योग्यच झालेलं आहे. अगदी योग्य झालं. तो स्मशानामध्ये बसवला नाही गेला पाहिजे होता, तो बेकायदेशीररित्या बसवला गेला होता. माझा प्रमुख एक मुद्दा असा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो, ते घटनाकार आहेत. आणि त्यामुळे मी जी कायद्याने बघा लोक चळवळसारखी मुवमेंट चालवतो, जी नियम कायद्यांचा आग्रह धरत पुढे सरकते, आणि या मुवमेंटचा बाबासाहेब आंबेडकर हे आयकॉन आहेत. बरोबर. एक नियम कायद्यांनी लोकांनी चाललं पाहिजे, तुमची सिस्टम तशी असली पाहिजे. कारण अराजकतेचा सगळ्यात मोठा फटका हा तळागाळातल्या माणसाला पडतो. ॲब्सोल्युटली. आणि तळागाळातल्या माणसाला जर त्याला सुमोठं जर न्याय कुठून मिळवून घ्यायचा असेल, तर अशी एक व्यवस्था पाहिजे. म्हणून आपलं स्लोगनसुद्धा काय आहे कायद्याने बघायचा, अव्यवस्थेला व्यवस्थित उत्तर. इतकं सोपं आहे ते. त्यामुळे अराजकतेच्या विरोधामध्ये आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचाच पुतळा जर परवानगीची प्रक्रिया न घेता जर बेकायदेशीरित्या बसवत असाल, तर मला असं वाटतं की एक दूरदृष्टीच्या दृष्टीने आपण जर विचार केला, तर अशा गोष्टींना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर इलिगॅलिटी जर कुठे घडत असेल तर त्याला वेळीच विरोध केला पाहिजे. आणि या सगळ्या अराजकतेचा पाया किमान बाबासाहेब आंबेडकर तरी असू नयेत याची आपण काळजी घे बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनी घेतली पाहिजे. तुम्ही आता काय म्हणाले की मी बराच पत्रव्यवहार केला, सगळ्या जेवढ्या अथॉरिटीज होत्या त्या सगळ्या अथॉरिटीज बरोबर पत्रव्यवहार केला. मग महापालिकेच्या असतील, त्याच्यामध्ये आमदारही असतील, खासदारही असतील, अगदी मुख्यमंत्री कार्यालयालाही तुम्ही केलेलं असेल, झडपीला पण केलेलं असेल. आता हे अनेकदा आम्ही ऐकत आलेलो आहोत, अनुभव घेत आलेलो आहोत की तुम्ही पत्र लिहिलं तर जवळपास 50% काम झालेलं असतं, असं सर्रास म्हटलं जातं. संदर्भ आहे नियम कायद्यांचे संदर्भ नियम कायद्यांच्या संदर्भामध्ये. मग एवढा पत्रव्यवहार करूनही साधी दखल न घेण्या इतकं प्रशासन डिम्म पडलेलं होतं. बरोबर. तर माझा प्रश्न त्याला लागून हा आहे, याच्या मागे वरद असतो कुणाचा होता, कुणाचे काय याच्यामध्ये प्रॉफिट वेस्टेड इंटरेस्ट होते. तर काय वाटतं तुम्हाला की कोण यासाठीचा जबाबदार होतो आणि कोण हे सगळं पडद्यामागून हालचाली करत होतं? एकतर या सगळ्या प्रकरणातला मेन कल्प्रिट, मुख्य खलनायक जर आपण म्हटलं तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. ओके. एका जबाबदार पदावरची व्यक्ती. त्यांच्या जवळचे लोक मला सांगत होते की खासदारांना हे काहीच माहीत नव्हतं. सध्याचं ठाणे जिल्ह्याचं राजकारण ज्यांना माहिती आहे, ज्यांना कळतं, त्यांना हे चांगलं माहिती आहे की ठाणे जिल्ह्यातल्या राजकारणाची काडीसुद्धा श्रीकांत शिंदेंच्या मर्जीशिवाय हलत नाही. आणि कुठल्या तरी स्मशानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आहे आणि तिथल्या कोनशिलेवरती माझं नाव टाकलेलं आहे, हे खासदारांना माहीत नसेल, हे असं होऊ शकत नाही. शेंबडा मुलगा विश्वास ठेवणार नाही, माझा तर नाहीच आहे. त्याच्यासोबत तिथला लोकल एक पॉलिटिशियन आहे, काय नाव त्यांचं, राजेंद्र चौधरी. हा शिंदे शिवसेनेचा पक्षाचा महानगर प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक, आता ते सध्या विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा नाव आहे. तुम्ही तिथे गेलात पुतळा बघायला तर कोनशिलेवर पहिलं उल्हासनगर महानगरपालिका. मी पहिली चौकशी उल्हासनगर महानगरपालिकेत केली. हा पुतळा कधी उभारलात, एस्टिमेट, अमुक तमुक वगैरे. उल्हासनगर महानगरपालिकेने मला सांगितलं या पुतळा उभारणीशी आमचा काही संबंध नाही. नाव टाकले तरी सुद्धा कोनशिलेवर नाव आहे. बरोबर. खासदार श्रीकांत शिंदे हो की चूक करायला तयार नाहीत. ओके. जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. तुमचा त्यांच्याशी संपर्क झाला होता? नाही, संबंध मी पॉलिटिकल लोकांशी असल्या विषयामध्ये पत्रव्यवहार करत नाही.
कारण इथल्या व्यवस्थेने ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या लोकांवरती जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. बरोबर आहे. त्यांनी ते आधी पार पाडलं पाहिजे. ओके. माझं काय म्हणणं होतं, आता खूप लोकांनी मला सांगितलं, फेसबुकला सोशल मीडियात लोक लिहित होते की कसली आंदोलनं करता, 10 लोक जायचे घेऊन आणि तो पुतळा काढून टाकायचा. ॲडमिनिस्ट्रेशनमधल्या लोकांना तेच हवं होतं की कोणीतरी काढावा. त्यांची हात लावायची हिंमत नव्हती त्या पुतळ्याला. म्हणजे मी त्या भ्रष्ट लोकांचं काम सोपं करून देणार होतो. नाही, पण प्रश्न म्हणजे आता याच्यातच एक उपप्रश्न असा येतो की त्यांची हिंमत नव्हती तो पुतळा काढायला. का हिंमत नाही की 2 कारणं होती ना. काय? एकतर खासदार श्रीकांत शिंदे यांची असलेली इन्व्हॉल्वमेंट. शिंदे शिवसेना हा राज्यातला सत्ताधारी पक्ष आहे, सत्तेमधला सहभागी पक्ष आहे तो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आता बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्यांनी चित्र असं निर्माण केलं होतं की त्या भागातले जे आंबेडकरी लोक आहेत त्यांच्या मागणीवरून तो पुतळा तिथे उभारला गेला आहे असं चित्र निर्माण केलं होतं. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हात कोणी लावायचा? तो काढायचा म्हणजे पुन्हा सगळा रोष अंगावर घेणं आहे. उद्या जर तिथल्या लोकांनी तणाव केला तर त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? आणि पुन्हा हे खासदार वगैरे मंडळी ते यांना सांगणार की माझं नाव नव्हतं, तुम्हाला दिसलं नाही का पुतळा काढताना? बरोबर. तर इथला ह्यांचाही रोष होता. त्यामुळे जिल्हाधिकारी असतील, शासनातले लोक असतील किंवा उल्हासनगर महानगरपालिका असतील, त्यांनी ते शासन धोरण जे आहे ना, पुतळा धोरण, ते धाब्यावर बसवलं तरी चालेल, त्याचं पालन नाही धरी तरी चालेल. उद्या भविष्यात ह्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना जरी झाली, तो पडला, तर आपल्याकडे माहिती आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, एका दिवसात मॅटर महाराष्ट्रातलं मिटलं. हो, एका दिवसात. एका दिवस. म्हणजे आत्ताच्या सरकारकडे ती किमया आहे. या सरकारवर टीका करणारे जे लोक आहेत ना, ते काय आरोप करतात या सरकारवर की हे सरकार तुमच्या विचारांच्या विरोधातलं सरकार आहे. ते त्यांना तुमचा विचार संपवायचा आहे, तुम्हाला नाही संपवायचं आहे. ॲब्सोल्युटली. आणि त्यामुळे ते अप्रत्यक्ष अशा काही गोष्टी घडवतात की ज्याच्यातून तुमच्या लक्षात पण येत नाही की तुमच्याबरोबर काय चाललेलं आहे ते. आज हा पुतळा जर आपण जाऊ द्या काय होतंय स्मशानात असला तर हा ट्रेंड झाला असता. सेना बीजेपीच्या लोकांनी हा ट्रेंड केला असता महाराष्ट्रामध्ये. उल्हासनगरला त्यांनी मॉडेल केलं असतं की उल्हासनगरला आहे ना, उल्हासनगरला आंबेडकरी म्हणवणारे लोक आहेत ना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे, ते सांगत होते ना कर्नाटकला आहे, इकडे पण स्मशानात पुतळा आहे, ते उदाहरणं देत होते. जर कर्नाटकचं उदाहरण महाराष्ट्रातल्या पुतळ्यासाठी केलं ही उदाहरणं देणं मी समजू शकतो की इकडे आहे तर आमच्याकडे राहू द्या, तिकडे आहे तर इकडेही काय बिघाड असला तर काही बिघडणार नाही. याच्या मागे डेफिनेटली काही ना काहीतरी फायनान्शियल इंटरेस्ट असतील. 100% कारण स्मशानामध्ये कोण बरं जाऊन पुतळा याच्यामध्ये सुद्धा होते. काय पद्धतीचे होते? उल्हासनगरला सुभाष टेकडीला माहिती आहे, प्राईम चौक आहे, प्राईम चौक आहे आपला, आंबेडकर चौक, आंबेडकरी बाले किल्ला माहिती आहे. तिथे एक अर्ध पुतळा होता. आणि त्या अर्ध पुतळ्याच्या प्रेरणेने तिथे मुवमेंट चालल्या, लोक शिकले, प्रगत झाले अर्ध पुतळ्याच्या प्रेरणा. तिथे काही लोकांना डोक्यात आलं पूर्ण पुतळा असल्याशिवाय प्रेरणा मिळत नाही काही लोकांना. बाबासाहेब म्हणजे असे आता अर्धी घेतली तिथे अजून पूर्ण मिळेल. असे समाजात लोक आहेत की त्यांना पूर्ण पुतळा असला तरच आम्हाला प्रेरणा मिळेल असे आहेत. काही लोकांना पुतळ्याशिवायच प्रेरणा मिळत नाही असेही लोक असतात. मग तिथे ह्या सत्ताधारी लोकांनी फायदा घेतला, तर आम्ही तुमची इच्छा पूर्ण करतो. आणि तिथे त्यांनी तो पूर्णाकृती पुतळा उभारला. त्याचं ओढून ताणून खेचून खर्च त्याचा 25 ते 30 लाख रुपये. ओके. पुतळा आणि चबुतरा, पुतळा रिन्युएशन वगैरे सगळं. आंबेडकर चौक, सुभाष टेकडी, उल्हासनगर, 25 ते 30 लाख. त्याचं 1 कोटीचं बिल केलं त्यांनी. वा. ओके. मग ह्या स्मशानातल्या पुतळ्यामध्येही त्याच पद्धतीची बिल ते नियोजित होतं पुढचं नियोजित होतं. हा त्यांनी इलेक्शन पुरता फायबरचा पुतळा त्यांच्या गळ्यात मारला. लोकांना काय बाबासाहेबांचा पुतळा आहे, आपल्याकडे काकेमध्ये पुस्तक धरलं, बोटवरती केलं की लोक बाबासाहेब समजतात. सगळ्या राजकारण्यांना माहिती ही गोष्ट, हा समाज भावनिक आहे. आणि आता तर असे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत की पाळण्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांना बसवायला अकोल्याला. हो, असे सुद्धा आता आले माझ्याकडे पण आले. त्याच्यावरती पण बोलावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींवरती. बरोबर. पाळण्यामध्ये पुतळा बसवतात तर बाळ भीम नाहीये. नाही, बाबासाहेबच पूर्ण एकदम अगदी सुटाबुटाच बाबासाहेब पाळण्यात बसवले. मी कधीतरी माझे मित्र मिलिंद धुमाळे यांच्याशी गप्पा मारताना असं बोललो होतो, गप्पा मारताना मिलिंदला, की आपल्या लोकांना जर शक्य झालं ना समजा, तर पाळण्यातला एखाद्या चित्रपटात भीमराव सुद्धा सुटापुटातच दाखवतील. झालं ते.
तर मला आश्चर्य वाटलं की लोकांनी खरं करून दाखवलं. म्हणजे मी शंका काढली फक्त, लोकांनी ती खरं करून दाखवली. तर ह्या आपल्या या सगळ्या समाजाचं काय, तो किती भावनिक आहे आणि कशा पद्धतीने भरकटलेला भावनिक आहे ना, हे इथल्या पॉलिटिशियनला खूप चांगलं माहिती आहे. माहिती आहे. आणि त्याचा फायदा पॉलिटिशियन्स तुम्हाला बरोबर काय होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र हां. 18 कोटी खर्च केले, काम काय काहीच नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे ना, हां. ज्ञान केंद्र म्हणून तिथे ज्ञानाचं काय आहे कोणी विचारत कोणी नाही. विचारत नाही. ते कसं मिळणार आहे ते, बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे, चांगला विषय. मला दिवाकर शेजवळांशी मध्यंतरी माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की आता अशी आपण स्टेजवर आलेलो आहोत की एखादं हॉस्पिटल काढायचं झालं हां. तर हेल्थ विभागाने वगैरे तो खर्च केला पाहिजे, PWDने खर्च केला पाहिजे, पण बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देतात आणि सामाजिक न्याय विभागातून सामाजिक न्याय खर्च विभागाचा घेतात. निधी घेतात. मग जो शिक्षणावरती खर्च आहे, तो फेलोशिपवरचा खर्च आहे. अगदी ते गावागावांमधली जी समाज मंदिरं बांधली जातात त्या समाज मंदिरांमध्ये पैसा हो, सुद्धा तोच तो तो विद्यार्थ्यांच्या सामाजिक न्याय शिष्यवृत्तीवर झाला पाहिजे. तो म्हणजे आता तिथे फिरवतायत, तिथे गावावर फिरवून महात्मा फुलेंचं नाव द्यायचं, शाहू महाराजांचं नाव नाव द्यायचं, द्यायचं आणि तो- मग लोक एकदम भावनिक होऊन जातात. इथे ह्यांनी निवडणुकीच्या पुरता तो फायबरचा पुतळा बसवला, हो नंतर त्यांची रोजगार हमी होती ना 5 वर्षाची, प्लॅन होती ती. आता पुतळा खराब झाला आहे, तो ब्रॉन्झचा बसवायचा आहे, पुतळ्याभोवती गवत वाढलेले आहे, 2 लाखाचे एस्टिमेट, पुतळ्याचं रेलिंग खराब झालेलं आहे, ते चमकवायचं आहे, 5 लाखाचे एस्टिमेट, पुतळ्याच्या भोवती CCTV लावायचे, 10 लाखाचे CCTV, मग पिंजरा लावायचा आहे, म्हणजे सुशोभीकरण 5 वर्षाची रोजगार हमी आहे ही. ती त्याचं प्लॅनिंग होतं. ज्यांना कोणाला वाईट वाटलं ना आणि जे ताकद लावत होते की तो पुतळा निघू नये, त्या ताकदीमागे हे सुद्धा एक कारण होतं. नुसतं प्रेस्टिजचा इश्यू नव्हता, त्या रोजगार हमीचं काय करायचं, जी त्याची व्यवस्था ही जी रोजगार हमी बुडाली आहे, हां. मग हे बुडालेले लोक आता तर निश्चितच राग धरून असतील. त्यांनी काही त्याच्यानंतरचं काही रिॲक्शन आली पुतळा काढल्यानंतर? नाही, त्यांची अजून तरी अशी थेट रिॲक्शन आलेली नाही आहे. नाही. पाठीमागच्या गोष्टी, मी मूळचा पत्रकार माणूस आहे, हो. त्यामुळे माझी सोर्सेस चारों तरफ आहे. सगळीकडे आहेत. त्यामुळे जेल के कोने कोने की खबर हमको म्हणजे येईल रिॲक्शन आज नाही तर उद्या. नाही आली, तेव्हा आली चालू का? होतं, तेव्हा सुरू होतं. हां. एकतर काय होतं वैभव, की उल्हासनगरला मॅक्झिमम घोटाळे आहेत ना भ्रष्टाचाराचे, हां. ते मी काढलेले आहेत. हां. कायद्याने मग लोक चळवळीच्या बॅनरवरती आपण लढलेलो आहे. माझं हे 30वं उपोषण होतं, आत्ताची मी केलं ते. हां, जवळजवळ 30वं. पाण्यापासून भ्रष्टाचारापासून वेगवेगळ्या विषयांवरती मी उपोषणं केलेली आहेत. आणि आपल्याला काही हौस नसते की उपोषणं करून स्वतःच्या शरीराची हानी करून घ्या, बरोबर. आपल्या कुटुंबाला वेटीला धरा, कोणालाही हौस नसते. पण तुम्हाला शेवटचा मार्ग, तुम्ही नियम कायद्यांच्या चौकटीत पुराव्यानिशी सगळा पत्रव्यवहार केल्यानंतर हो हो ज्यांची कोणाची जबाबदारी असते, हो. ज्यांचं कोणाचं कर्तव्य असतं कारवाईचं, ते आपल्या कर्तव्यापासून पळत असतात, त्यांच्यावरती पॉलिटिकल प्रेशर असतो आणि मग अशी एक वेळ येऊन ठेपते की तुम्हाला कारवाई आता होणारच नाही आहे पुढची, हां, हां. असं येऊन ठेवतात. तेव्हा मग तुम्हाला तुमचा जीव वेठपणाला लावावा लागतो, आत्मक्लेशाचा मार्ग तुम्हाला स्वीकारावा. अवलंबावा लागतो. तर ह्यांनी माझ्या पाठीमागे, त्याला काही कामधंदे नाहीत, हां. ते नेहमीच त्याचं आहे, बसू दे, बसू दे. तब्येत बिघडली की बघू, म्हणजे एक प्रकारे दुर्लक्ष करण्याचा प्रकार तो काय प्रयत्न केला हेतू पुरस्सर. केला. मला सुद्धा आता काय होतं, जसं त्यांनी मला बसवायचा प्रयत्न केला, हां. तसे मला जे भेटायला लोक येत होते हां, हां, हां. त्यांनाही माझी काळजी होती. तू बाबा जास्त बोलू नकोस, हो. तू शांत राहा, दुसरा कोणाला तरी बोलायसाठी ठेव, हं. तुझी तब्येत सांभाळ. मी लोकांना काय सांगायचं माहिती आहे का, काय? तब्येत सांभाळली तर उपोषण लांबेल. लांबेल. उपोषण का करतो आपण? उपोषण आपण करतो की आपली तब्येत बिघडावी, हां. त्याचा समाजाने दखल घ्यावी. हं. तुमची तब्येत आपल्याकडे काय आहे माहिती आहे ना, समाजाला पण बळी लागतात. हो. मी 8 महिने पत्रव्यवहार करत होतो, हं. ते मी सोशल मीडियावर टाकत होतो ना सगळं, टाकत होते. पण मला नाही विचारलं कोणी की ते काय विषय, आम्ही त्याच्यात आमची पत्र देऊ का. मी ईमेल पण दिले कलेक्टरचे, पण कोणी ईमेल नाही केले. हं. पण जेव्हा तुम्ही उपोषणाला बसता, तुमची तब्येत पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस बिघडत जाते, तसा तो विषय पेटत जातो. बरोबर आहे. म्हणजे तुमचा जीव पाण्याला लावणं, हं. हे नुसती जी ती व्यवस्था आहे ना क्रुएल, हं. तिचेच परिपाक नाही आहे, हा समाजाचा सुद्धा आहे. अगदी. समाजाला पण असं काहीतरी लागतं, लागतच की तुम्ही जीव असतं. पाण्याला लावा, मग आम्ही तुमची दखल घेऊ. आणि ते झालं नाही ह्या वेळेला सुद्धा. मग जसं 5वा 6वा दिवस या गोष्टी घडत गेल्या. पण मला काय वाटतं प्रामाणिकपणे, हं. की तुम्ही जेव्हा उपोषण करताना हां, हां.
तर बरेच उपोषणकर्ते असे असतात की जे उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच आपल्या सोबतच्या सहकार्यानं सांगत असतात, झालं का बोलणं, अधिकारी काय भेटले का, काय बोलले का, ते पत्र देणार आहेत का. आणि मग त्यांना जरा त्रास व्हायला लागला ना की वाटेल ते पत्र स्वीकारतात आणि उठून जातात आणि त्याला सांगतात की मला आश्वासन दिलंय. ओके. पण आपला आत्तापर्यंतची वैभव खासियत आहे, जो विषय जी मागणी आपण करतो ना ती कृतीशील पदरात पडल्याशिवाय मी उपोषण सोडत नाही अजिबात. आणि एक मिनिट, हे बरोबर आहे आणि इथे मी ठरवलं होतं हा, की पुतळा स्मशानातून जोपर्यंत बाहेर पडत नाही नाही. तोपर्यंत उपोषण सोडायचं नाही. पण जर समजा त्यांनी ते जिद्दीला पेटले असते आणि त्यांनी तो पुतळा बाहेर काढलाच नसता, आता तुम्ही जसं मगाशी म्हणालात की यांच्याकडे किमया आहे वातावरण फिरवण्याची, कन्सेंट मॅन्युफॅक्चर करण्याची हो, आहे खूप ना. मोठी मशिनरी आहे. हाय, हाय. जर समजा यांनी कन्सेंट मॅन्युफॅक्चर केलं असतं आणि ते वातावरण जर उलट दिशेला फिरवलं असतं तर जीव गेला नसता तुमचा. पण तुम्ही जेव्हा असा निर्णय घेताना बेमुदत उपोषण, हे काही लाक्षणिक उपोषण नाहीये किंवा साखळी नाहीये, पण जीव गेला असता. बेमुदत आहे. त्यामुळे तुमचा जीव जाऊ शकतो या मानसिकतेतच तुम्हाला बसावं लागतं. माझं स्पष्ट मत आणि सल्ला आहे आंदोलन करणाऱ्यांना, ज्यांना जीवाची भीती आहे त्यांनी उपोषण त्यांनी असल्या भानगडीत पडू नये, पडू नये. त्यांनी असली आंदोलनं करू नयेत, उपोषण वगैरे. एक दिवसीय धरणं द्यावं, फोटो काढावेत आणि त्याची पब्लिसिटी करावी. नाही, आताचं काय झालेलं आहे, उपोषण करणं म्हटलं तर ते 5 स्टार कल्चर आलेलं आहे. मोठा तंबू पाहिजे, बंबू पाहिजे, मीडिया पाहिजे, जिमी जीप पाहिजे. त्या पद्धतीने जर सगळं नसेल तर अण्णा हजारे मला नाही वाटत की कधी उपोषणाला त्या सगळ्या लवाजमाशिवाय बसलेले असतील किंवा ते कधी बसतील किंवा इतर कोणतेही म्हणा. आता आपण बघतो की उपोषण आंदोलन सुरुवातीला ते राळेगण सिद्धीला यादवबामा मंदिरात बसायचे का, जेव्हा कॉर्पोरेट लोक पॉलिटिक्सन आधी लागले, नंतर ते शामियाना वगैरे. नाही, तो जाऊ द्या, तो भाग नंतरचा आहे. पण आपला मुद्दा हा आहे की हे सगळं लागतं उपोषणाला. तर अशा मानसिकतेचे सगळे लोक झालेले, समाज झालेला आहे. तर अशा स्थितीमध्ये तुम्ही निवडलं की मी घरात बसूनच उपोषण करणार. घरातले काही म्हणजे घरातल्यांनी विरोध केला असेलच ना की बाबा काय एवढी तब्येत खराब करून घेतोय. नाही, घरातल्यांनी विरोध करण्यापेक्षा ना घरातल्यांची कोंडी होती. मी ह्याच्यापूर्वी सुद्धा घरात उपोषण केलेलं आहे आणि ते एवढ्यासाठी बंद केलं होतं घरात करणं की घरातले लोक जेवत नाहीत. तुम्ही उपाशी असता आणि त्यामुळे तुमची आई कशी जेवणार, ॲब्सोल्युटली, तुमची मुलं कशी जेवणार, तुमच्या घरातली माणसं, ते त्यांना घास कसा उतरणार ना. तुमचा पहिला दिवशी ते जेवतील, मग काहीतरी चालू उद्या काहीतरी होईल. पण जसा दिवस पुढे पुढे जातो, तिसरा चौथा, मग ती माणसं सुद्धा घरातली कासावीस होतात. आणि घरात काही असे अनुभव बघून तुम्हाला असं कधी वाटलं का की बाबा नाही, हे जरा थोडंसं. नाही, मला हा निर्णय घेतला होता की घरात उपोषण करायचं नाही, असा निर्णय घेतला होता. पण आपल्याकडे काय आहे, एकतर हा जो असा विषय आहे, पुतळ्याचा विषय होता, म्हणजे मोठा विषय होता, थोडासा सेन्सिटिव्ह पण विषय होता. मग असे जर तुम्ही राजकारण्यांचं सांगितलं ना, काही नरेटिव्ह ते हे करू शकतात. बरोबर. तर ह्या पुतळ्या, ह्या आंदोलनामध्ये समाजातल्याच लोकांकडून माझ्यावर हल्ला सुद्धा होऊ शकला असता. ॲब्सोल्यूट. आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात आले असते की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करतो म्हणून याला हल्ला केला, समाजातल्याच लोकांनी याला मारलं, त्याच्यावर हल्ला केला, असं होऊ शकलं असतं. दुसरी गोष्ट काय होते की सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जेव्हा बसताना तर तुमच्याबरोबरचे सहकारी आहेत ना, ते वेटीला धरले जातात त्याच्यामध्ये. राईट. या सगळ्यामध्ये रात्री तुमच्याबरोबर झोपायला हवेत, आणि असा तणावपूर्ण माणूस असेल तर किमान 15-20 लोक तुमच्या सोबत हवेत. हे सगळ्या गोष्टी असतात. उल्हासनगर महानगरपालिका मंडपाला परवानगी देत नाहीत, याचा त्यांनी माझ्यावर खूप मोठे उपकार केले त्यांनी माझ्यावरती. कारण परवानगी देत नाही म्हटल्यानंतर मी इलिगल मंडप बांधणार नाही. बरं, मी कंत्राटी कामगारांची जेव्हा उपोषणं केली जमिनीवर बसून केली आहेत, मी पावसामध्ये चिखलामध्ये बसून केलेली आहेत. माझ्या खारून पाणी वाहते, मी बसलेलो आहे त्याच्यामध्ये, वरून पाऊस पडतोय आणि बसलेलो आहे. तुम्हाला आत्ताचा जो काळ आहे ना, वर्तमान काळ, इथे राजकारणामधली आणि सत्तेमधली संवेदनशीलता जी आहे ना, ती संपुष्टात आलेली आहे. बरोबर, पूर्णपणे संपुष्टात आली. एक क्रुएल उलट्या काळजाची लोक आता राजकारणामध्ये आणि सत्तेमध्ये बसलेले आहेत आता वर्तमानात. तुम्ही काहीतरी तळमळीने त्यांना सांगाल आणि तुमच्या मुद्द्यात खरोखर काहीतरी तथ्य आहे म्हणून तुमचं ते ऐकतील. बिलकुल. तुम्ही नाशिकला घ्या ना, काय चाललेलं आहे. म्हणजे पुरातन वृक्ष आहेत, अत्यंत निर्दयी पद्धतीने ते कापले जातात. मी त्याला वृक्ष कत्तल म्हणतो, वृक्ष तोड नाही म्हणत आहे. वृक्ष तोड 2-4 फांद्या बिंद्या ठीक आहे, गरजेपुरतं.
तिथे वृक्ष कत्तल सुरू आहे. इतके भयानक लोक आहेत ते. आणि त्यांच्याशी तुम्ही जेव्हा फाईट करत असताना तर तुमच्या बाबतीमध्ये ते काहीही कुठल्याही पद्धतीचं सगळ्या गोष्टी करू शकतील. त्यामुळे तुम्हाला खूप निर्धार करून हे सगळे आंदोलनाचे निर्णय घ्यावे लागतात. आणि त्यामुळे एका टप्प्यावर येऊन तिसऱ्या का चौथ्या दिवशी मी असंही घोषित केलं होतं, त्याच्या इमेजेस बाहेर आलं तर त्याचा जास्त इम्पॅक्ट झाला की एकतर पुतळा स्मशानाच्या बाहेर असेल नाही तर मी स्मशानात असेल. आणि त्याचा एक मोठा इम्पॅक्ट लोकांवरती झाला. मला एक मोठी शंका होती की बाबासाहेबांचा पुतळा स्मशानातून हटवा किंवा कुठूनही हटवा, हां, याला लोक सपोर्ट करतील का? लोकांनी केला पण लोकांनी केला. अपेक्षा मला ती खरोखर मला अपेक्षित नव्हतं. मला माझ्या ओळखीपाळखीचे लोक येतील, ते मला सपोर्ट करतील इथपर्यंत मी होतो. परंतु ही गोष्ट मला खूप पॉझिटिव्ह वाटते. म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा हटवा ही मागणी जितकी दुःखद आणि वेदनादायी होती माझ्यासाठी, तितकंच माझ्यासाठी जी सकारात्मक गोष्ट जी मला दिसली की हा समाज अजूनही व्यवस्थित आमचा समाज ताळ्यावर आहे. आणि बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही कुठेही बसवाल आणि आम्हाला भावनिक ब्लॅकमेल कराल आणि आम्ही तो पचवून घेऊ, हे आम्हाला तुम्ही आमच्या बाबतीत करू नका, हे समाजाने दाखवून दिलं या सगळ्या लोकांना. आणि ही जी मंडळी पैशाच्या जीवावरती राजकारण करून असे पुतळे आणि केंद्र वगैरे करोडो रुपयांची उभे करून जी समाजाला जे भावनिक ब्लॅकमेल करणं आणि आपल्या मागे फिरवण्याचं राजकारण जे करत होते, मला असं वाटतं वैभव, या आंदोलनाने या प्रवृत्तीला सुद्धा एक चाप बसलेला आहे की तुम्ही आम्हाला आता याच्यापुढे जास्त भावनिक ब्लॅकमेल करू नाही शकत. बरोबर. बाबासाहेबांचा पुतळा हटवण्याचं आंदोलन होऊ शकतं का? झालं. पुतळा हटवला जाऊ शकतो का? झाला, हटवला गेला. ऐका ना, मी काय म्हणतो तुम्हाला, माझा मुद्दा हा होता की तुम्ही म्हणाले की अनपेक्षितपणे लोकांचा पाठिंबा मिळाला. लोक स्वतःहून घरी आले, भेटले, प्रत्येकाने पत्र लिहिली, लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ केले, पोस्ट लिहिल्या, सगळीकडे समर्थन दिलं. पण एक गोष्ट मात्र खूप खटकली, ती म्हणजे हे पुतळा स्मशानातून बाहेर काढल्यानंतर जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळेला अनेक व्हिडिओ असे आले की ज्याच्यामध्ये श्रेयवादाची चढाओढ सुरू झालेली होती. हा काय प्रकार झाला होता नेमका? मला कधी कधी प्रश्न पडतो की फार पॉज घेतला तुम्ही उत्तर देताना आधी लगेच. या प्रश्न असा पडतो की ह्याच्यामध्ये या श्रेयवादामध्ये जी मंडळी समोर आली हां, ती या चळवळीतली सिनियर मंडळी आहेत. अनेक वर्ष चळवळीमध्ये काम करणारे लोक आहेत. खूप विश्वासाने लोक त्यांच्याकडे बघतात. त्यातलं एक प्रमुख नाव म्हणजे श्याम गायकवाड. आपले श्यामदादा गायकवाड, श्यामदादा अंबरनाथचे. हो. श्यामदादा गायकवाडांनी हा विषय उचलला होता जुलै महिन्यामध्ये, जुलै 25 मध्ये. आणि त्यांनी पत्र वगैरे दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना. त्याच्यानंतर त्यांनी तिथे भेट दिली, त्या स्मशानामध्ये जाऊन पाहिलं. तिथले लोक एकत्र आले, तिथले स्थानिक नेते नाना बागुल वगैरे अशी अनेक मंडळ तिथे होती. आणि मग त्यांची चर्चा झाली. माझ्या माहितीप्रमाणे श्याम गायकवाड कन्व्हिन्स झालेले होते त्या पुतळ्या संदर्भामध्ये आणि त्यांनी तो विषय सोडून दिलेला होता माझ्या माहितीप्रमाणे. याच्यामध्ये दुसरी एक व्यक्ती दिलीप मालवणकर हे पत्रकार ते शिवसेने पुढे आले. आता त्यांनी नुकती शिवसेना सोडली. त्यांची एंट्री झाली फेब्रुवारी आत्ता 26 मध्ये. मी 1 ऑगस्टपासून 25 पासून फॉलोअप करतोय. त्यांची फेब्रुवारीमध्ये एंट्री झाली या प्रकरणामध्ये. आणि अचानक त्यांनी जो व्यक्ती सातत्याने फॉलोअप करतोय त्या एका व्यक्तीला बाजूला ठेवून त्यांनी मीटिंग बोलावली, या पुतळ्याच्या संदर्भात आपल्याला आंदोलन करायचे वगैरे वगैरे. मी ताबडतोब अशी भूमिका घेतली, एक ग्रुप बनवला होता की दिलीप मालवणकर जर आंदोलन करत असतील तर आपण त्या आंदोलनात सहभागी होऊया. आपला इंटरेस्ट पुतळा स्मशानातून बाहेर काढण्यामध्ये. पण त्यांच्या पुढे काही मोमेंट मला दिसल्या नाहीत. मला 14 एप्रिलपूर्वी हा पुतळा कसाही स्मशानाबाहेर काढायचा होता. मला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही तिथे व्हायला द्यायची नव्हती कुठल्याही परिस्थितीत. मी वाटेल ते केलं असतं. 13 तारीखला मी कुठल्याही टोकाची भूमिका घेतली असते आणि तो पुतळा काढायला लावला असतं. पण मी तिथे 14 एप्रिलचा हार पडायला दिला नसता. तिथले लोक आहेत ना स्थानिक, त्यांचा बहाणा केला जातो की त्यांच्या मागणीवरून 6 डिसेंबरला त्यांनी एक हार नव्हता घातला त्या पुतळ्याला. आमच्या मीडिया भारतला त्याची बातमी आहे. प्रफुल्ल केदारे आपले सहसंपादक आहेत मीडिया भारतचे. त्यांनी तिथे स्पॉटवर जाऊन
की आज 6 डिसेंबर आहे, सगळ्या जगभर बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे. इथे हार तुम्ही इतर 365 दिवसामध्ये 364 दिवस एक वेळ विसरू शकता, तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं. 6 डिसेंबरला हार घालायला विसरणारे लोक कुठल्या प्रकारचे आंबेडकरी आहेत मला हा प्रश्न पडतो. आणि त्यामुळे बोगस लोक सगळे उभे केलेले होते. हां, तिथे दारूचा गुत्ता बित्ता चालवणाऱ्या लोकांना मी आंबेडकरी मानायला तयार नाही. पहिली गोष्ट म्हणजे अशा टाईपचे सगळे ही मंडळी होती. त्यांनी यांना कन्व्हिन्स केलं झालं आणि यांनी पुढे फॉलोअप सोडला होता. परंतु माहीत नाही अनाकलनीय कारणासाठी ते पुन्हा दिलीप मारवणकरांच्या आंदोलनामध्ये आले. मला जर श्यामदादांनी मला कॉल केला असता की राज, तू जे काही पाऊल उचलशील किंवा जे काही आंदोलन करशील मी तुझ्यासोबत आहे, मला बरं वाटलं असतं त्याचं. 2009ला जेव्हा अंबरनाथ विधानसभा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला, तर अनुसूचित जातीसाठीच्या रिप्रेझेंटेशनवरती पहिला अधिकार हा चळवळीमध्ये अनेक वर्ष काम केलेला आणि अनुसूचित जातीच्या प्रश्नांवर राबलेल्या कार्यकर्त्याचा असला पाहिजे. म्हणून मी श्याम गायकवाडांचा प्रचार केला होता उत्स्फूर्तपणे. या विधानसभा मतदारसंघामध्ये कॉर्नर मिटिंग्स केल्या होत्या, भाषणं केली होती, पत्रकं वाटली होती, त्यांचा प्रचार केला होता 2009 साली. हां, पण त्याच्यानंतरचा एखादा चिंटूकचा थँक्यू पण मला त्यांच्या वागण्यात कधी दिसला नाही पुढच्या. पण आम्ही रिस्पेक्ट करत राहिलो, कारण मुवमेंटमधली व्यक्ती आहे, सिनियर आहे. पण मला त्यांचं ह्या वेळेचं वागणं अतिशय धक्कादायक होतं. माझ्या खात्रीशीर माहितीप्रमाणे त्यांना वाईट वाटलं तरी चालेल, मला असं वाटतं की बोललं पाहिजे काही विषयांवरती. इकडे माझा जीव पणाला लागलेला आहे. सेंट्रल हॉस्पिटलमधल्या डॉक्टर्सनी येऊन आपल्या सिनियर्सना सांगितलं की ही इज इन क्रिटिकल कंडिशन आणि हा दिवस जर वाढला तर हे कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. मग ते सिव्हिल सर्जन आले स्वतः, त्यांनी मला तपासलं आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की हा क्रिटिकलमध्ये आहे. मला म्हणाले की मी डॉक्टर म्हणून सांगत नाही आहे, मित्र म्हणून सांगते, हॉस्पिटलाइज व्हा, नाहीतर तुम्हाला इथे तरी सलाईन लावतो. मी त्यांना म्हटलं की हे तुम्ही महापालिकेला सांगा, पुतळा काढा, माझा विषय संपला ना, मी खायला सुरुवात करीन लगेच, सलाईन कशाला लावून घ्यायचं. बरोबर. हां, ते त्यांनी प्रयत्न करून पाहिला पण ते काही झालं नाही. पण जेव्हा तिथे प्रेशर वाढलं तेव्हा महानगरपालिकेमध्ये श्याम गायकवाड, वंचित आघाडीचे लोक यांना बोलावलं गेलं तिथे शिंदे शिवसेनेच्या ऑफिसमध्ये आणि तिथे त्यांना मिटिंग घेऊन सांगण्यात आलं की पुतळा तर काढावा लागणार आहे, पण तुमचं स्टेटमेंट येणं फार महत्त्वाचं आहे आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे श्रेय राज असरोणकरला जाता कामा नये. कसल्या प्रकारचं राजकारण करतात ही माणसं. म्हणजे मला वैभव पाणी घ्या. थोडंसं रिलॅक्स व्हा. प्लीज रिलॅक्स. असं आहे की कधी कधी मनाला प्रश्न पडतो, आज सोशल मीडिया आहे, सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचतात. काय केलं असेल या लोकांनी पूर्वी? अशी किती माणसं संपवली असतील चळवळीमधून? म्हणजे समोर जे चित्र दिसतंय आणि यांची काय वेळ आली माहिती आहे यांच्यावरती. जशा यांच्या बातम्या आल्या सगळीकडे, खाली कॉमेंटमध्ये लोक शिव्या घालतायत. अरे जर तुम्ही काम केलंय, तुम्ही लोक तुम्हाला शिव्या का घालतायत? अशी वेळ आली यांच्यावरती की यांना सगळ्यांना फोन करून सांगायला लागले की बातम्या डिलीट करा. श्याम गायकवाडांना सुद्धा आणि वंचितच्या सुद्धा लोकांना त्यांना सांगावं लागलं पत्रकारांना की ह्या बातम्या डिलीट करा आणि पत्रकारांनी त्या बातम्या डिलीट केल्या. बापरे. परंतु मी पण पत्रकारितेतलाच आहे ना, त्यामुळे तो व्हिडिओ माझ्याकडे आला. मी सिम्पली माझ्या वॉलवरती तो टाकला फेसबुकला आणि लिहिलं, इतकंच एक वाक्य लिहिलं की पुतळा कोणामुळे बाहेर पडला स्मशानातून ते श्याम गायकवाड यांच्याकडून ऐका. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ जिथे श्याम गायकवाड इलेक्शन लढवतात, तो मगाशी विषय झाला अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. इथे अनुसूचित जातीचं रिप्रेझेंटेशन करणारे आमदार आहेत डॉक्टर बालाजी गिणीकर, शेजारी आहेत आमचे. त्यांनी 1.5-2 वर्षामध्ये ह्या विषयावरती एक म्हणजे एक अवाक्षर सुद्धा काढलं नाही, कुठलं पत्र दिलं नाही. त्यांना श्रेय दिलं त्यांनी व्हिडिओमध्ये. श्याम गायकवाडांनी ज्यांनी तो पुतळा बसवला स्मशानामध्ये त्यांना श्रेय दिलं.
महापौरांचा त्याच्यामध्ये काही रोल नव्हता, त्यांना श्रेय दिलं. पण त्यांनी एक आपल्या समाजातला एक कार्यकर्ता, कधीतरी आपल्यासाठी प्रचार केलेला एखादा कार्यकर्ता, त्याचं नाव नाही घेतलं. ते मला त्याचं नाही वाईट वाटत आहे. मला वाईट कसलं वाटतं की कशा पद्धतीने ही मुवमेंट आजपर्यंत चालत आलेली आहे आणि असे किती लोक असतील ज्यांनी या मुवमेंटचं अपरिमित नुकसान केलेलं असणार आत्तापर्यंत. म्हणजे हे आता जाणवतं ना, आपल्याला दिसतंय ना सरळ, इतकं उघड उघड त्यांची जी प्रवृत्ती आहे. आणि ही माणसं कसे का आंबेडकरी असू शकतात, मला कमाल वाटते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची. आंबेडकरी ही कन्सेप्ट माझ्यासाठी प्रचंड विस्तृत आहे, खूप मोठी कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी आहे, त्याच्यामध्ये नॉलेज आहे, त्याच्यामध्ये विनम्रता आहे आणि तुमच्यामध्ये ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे या जर गोष्टी नसत्या ना वैभव, तर तुझ्या माझ्या पदरात काही पडलं नसतं. ते कितीतरी शिकलेले असते ना, काही तुझ्या माझ्या पदरात पडलं नसतं. ते सुद्धा गेले असते ना त्या वळचणीला, काँग्रेस विंग्रेसच्या. बरोबर. काय झालं असतं त्याच्यातून, काय मिळालं असतं आपल्याला? काहीच नसतं. पण त्यांनी तो मार्ग जो होता तो न पत्करता, त्यांचं एक वाक्य आहे सिद्धार्थच्या विद्यार्थ्यांसमोर बोललेले, तुमचं शिक्षण, तुमचं पद, तुमची पत ही जर समाजाच्या उपयोगाला जर नाही आली तर त्याची व्हॅल्यू शून्य किंमत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामधलं त्यांचं शिक्षण, त्यांचं नॉलेज, त्यांना जे जे काही कळलं, त्यांचं ज्ञान, या सगळ्याचा वापर त्यांनी समाजासाठी केला, प्रामाणिकपणे केला. आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी जर डील काही केलं असेल ना पॉलिटिशियन्स लोकांबरोबर, त्यावेळेच्या सरकारांबरोबर, त्यावेळेच्या नेत्यांबरोबर, जर त्यांनी काही डील केलं असेल ना तर तो समाजाचा इंटरेस्टचा फक्त डील केलेला आहे. त्यांनी वैयक्तिक इंटरेस्टचा कुठे डील केलेला आपल्याला दिसत नाही. आणि ही मंडळी जी आंबेडकरी वगैरे म्हणवतात, तर मला कमाल वाटते. आणि मला ते आता या चळवळीचं जे काही झालेलं आहे ना आत्ता, ते आता हे अनुभव जेव्हा घेतो ना तेव्हा त्याचं आश्चर्य नाही वाटत. म्हणजे या चळवळीचं या लोकांमुळे जे होणार होतं ना ते झालेलं आहे, जे आत्ता ते झालेलं आहे ते. आणि याच्यातून मला लोकांनी फार काही धडा घेतला असं दिसत नाही. जर श्याम गायकवाडांसारखे व्यक्ती जर ह्या पद्धतीने शिंदे शिवसेनेच्या लोकांचं त्यांच्या इशाऱ्यावरती या पद्धतीने वागू शकते, तर आपण जे इतक्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे शिव्या घालतो ना, ते कशाला घालायचे आपण मग? बरोबर. ओके. मग स्वार्थ कोणाला नाही आहे. त्याच्यामुळे हे श्रेय वगैरे जाऊ देत, पण वेदनादायी होतं ते. जे काय होतं ते वेदनादायी होतं. ते श्रेय बोलण्यातून मला त्यांनी जर सांगितलं असतं, समजा मला जर तो हव्यास जर कळला असता त्यांचा, माझ्या कानावर पडला असता. आता वंचित बहुजन आघाडीच्या जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्ही इशारा दिला आणि 5 तासात तो पुतळा तिथून हटवला. अरे 1.5 वर्ष का होता? ज्यांनी बसवला त्यांच्यावर तुम्ही का गेलात? तुम्ही त्यांच्यावर युती करताना विचारलं का जापत्यात तुम्ही त्यांना की बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही स्मशानामध्ये का उभारलात आणि कधी काढणार? कोण म्हणाल होतं बरं की आम्ही इशारा दिल्याने 5 तासात पुतळा निघाला? पवार म्हणून आहे कोणी जिल्हाध्यक्ष आहे, वंचितचा जिल्हाध्यक्ष आहे. त्याने असं एकदम, आणि बिचाराचं स्क्रिप्ट पण नीट नव्हतं. आणि त्यात जे बघत असतील वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी असतील तर त्यांनी ठाण्याच्या जिल्हाध्यक्षांना हे पाठवावं आणि त्यांना बघायला लावावं की पुतळा हटवतानाचं श्रेय घेण्याची जी काही जो काही प्रकार केलेला आहे ना तो खरंच निंदनीय आहे. ते तसं करायला नव्हतं. त्यांनी स्वतः पण बातम्या डिलीट केल्या ना. त्यांनी केल्या का? त्यांनी पण डिलीट केल्या ना बातम्या. डिलीट करायला लावल्या पत्रकारांना कॉल करून. अरे बाप. ते पत्रकारांना असं सांगत होते फोनवरती की ते प्लीज माझी बातमी डिलीट करा, मला या भानगडीत पडायचं नाही. भानगडीत पडले तुम्ही कधी माहिती आहे का? जेव्हा तुम्ही शिंदे शिवसेनेसोबत गेलात. तुम्ही त्या भानगडीत पडायला नाही पाहिजे होतं. पडायला पाहिजे. हे ठीक आहे, बाबासाहेबांचा पुतळा, आपण एका समाजातले आहोत, समाजबंधू आहोत, तुम्हाला श्रेय मिळालं काय आणि मला श्रेय मिळालं काय, हे ठीक आहे. ते ठीक आहे. पण तुम्ही जे यातले कल्प्रिट आहेत त्यांना श्रेय देण्यासाठी तुम्ही जी काही ताकद लावताय ना, हे वाईट आहे. आणि ह्याची म्हणजे जितकं यांचा निषेध करावा ना तितका कमी आहे. मी स्वतः, भले मला माहीत नाही कितीपत हे सगळ्या गोष्टी होतील, पण मी
बाळासाहेबांना भेटणार आहे या विषयावरती. आणि आणि काय बोलणार तुम्ही त्यांना? मी त्यांना हे सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्या त्यांना सांगणार. कधी कधी काय असतं, वरच्या लोकांना बऱ्याच डिटेलमध्ये माहिती नसतं त्यांना, बारीक सारी गोष्टी माहिती नसतात. शीर्ष नेतृत्व शहर लेवलच्या काय गोष्टी, चालू आहे ते पूर्ण माहिती कल्पना नसतात. नसते त्यांना. तर मी त्यांची भेट घेणार आहे आणि हे जे काही या लेवलवर सगळं चालू आणि हे जे काही प्रकार घडले तर ते त्यांच्या काळावर मी नाही, नक्की हे निश्चितच बाळासाहेबांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आता हा झाला श्रेयवादाचा भाग, काही त्रास झाला तोही झाला, पण लोकांनी तुम्हाला सपोर्टही केला खूप चांगला. त्याच्यानंतर मात्र जयंतीचे कार्यक्रम सातत्याने चालू होते आणि या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये ठिकठिकाणी तुम्हाला बोलावलं गेलं, सत्कार झाला. आता स्वराज्य संघटना, आपल्या ॲडव्होकेट जय गायकवाड ही संघटना आहे, तर त्या संघटनेकडून तुम्हाला भीमयोद्धा पुरस्कार मिळाला, त्यासाठी अभिनंदन. तर काय तुमचं ते पुरस्कार स्वीकारताना तुम्ही मनोगत व्यक्त करालच, पण तुमची आत्ताची भूमिका काय, तुमचं आत्ताचं मनोगत काय? नाही, मला एकतर काय वाटतं माहिती आहे का, की आपल्याकडे थोडंसं कधी कधी गडबड काय होती की ह्या विषयाला खूप एक मोठी प्रसिद्धी होती. ठीक आहे, मी उपोषण केलं, 6 दिवस चाललं आणि त्याची खूप वाईड पब्लिसिटी झाली मोठ्या प्रमाणावरती. तो विषय एक ज्याला ग्लॅमरस सुद्धा तो विषय सगळा झालेला होता. आणि त्यामुळे लोकांना एक आहे, सुभाष टेकडीला सिद्धार्थ स्नेह मंडळाच्या कार्यक्रमामध्ये मला पहिल्यांदा एवढ्या गर्दीमध्ये यावर्षी बोलावलं होतं त्यांनी. पण त्यांनी जी अनाऊन्समेंट सुरू होती ना, मी तिथे एक अनुभवलं की असं काहीतरी औपचारिकता नव्हती त्याच्यात. लोक मनापासून बोलत होते मनापासून तिथे आणि लोकांना ही गोष्ट भावली होती. मला सगळ्यात मोठं काय दिसतं त्याच्यामध्ये की कोणीतरी प्रामाणिकपणे आजही या सत्तेशी तडजोड न करता उभं राहते, विषय तडीला जाऊ शकतात आणि नियम कायद्यांच्या मार्गाने तुम्हाला वाटतं कुठलाही उन्माद हिंसेचा मार्ग न पत्करता तडीला जाऊ शकतात. याचा आनंद हा लोकांमध्ये होता दिसत सगळं. होता. नाही, आनंद लोकांमध्ये दिसत होता, पण तरीही मी प्रश्न एकदम ठामपणे विचारतो की तुम्हाला वाटतं का की ह्या फॅसिस्ट सरकारच्या कालावधीमध्ये जिथे लोकांच्या अधिकारांची काहीच किंमत बघितली जात नाही, अशा वेळेला, अशा स्थितीमध्ये आंदोलनं, उपोषणांचा मार्ग खरंच येत्या काळामध्ये कारगर राहील का? राहील, 100% राहील. 100% राहील. मग काय असतं, लोकशाहीमध्ये मेजॉरिटी मेक रूल्स, बहुमताचा नियम असतो बनतो. त्यामुळे इथल्या जास्तीत जास्त लोकांनी जर ह्या नियम कायद्यांच्या व्यवस्थेचा जर आग्रह धरला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, मोटरसायकलवर ट्रिपल सीट न बसणं, रिक्षामध्ये ड्रायव्हरच्या बाजूला न बसणं, घाईमध्ये किती असला तरी रेल्वे क्रॉस न करणं, छोट्या छोट्या, दुसऱ्याच्या घरी जाणारा सिलेंडर 20 रुपये देऊन स्वतःच्या घरी न वळवणं, ह्या किरकोळ आहेत वाटायला. याच्यापेक्षा अजून मोठ्या गोष्टी सुद्धा आहेत. बरोबर आहे. किंवा तुम्ही दाखला काढायला गेला, तुमचा एक डॉक्युमेंट कमी आहे, लगेच 500ची नोट सरकवायची आणि त्या कमी डॉक्युमेंटच्या जागी 500ची नोट लावायची आणि आपला दाखला करून घ्यायचा. अशा लहान लहान गोष्टीमधून आपण ही व्यवस्था स्वतःच कुरतडत असतो आणि त्या कुरतडलेल्या व्यवस्थेवरती ही हुकुमशाही येते. ही जी येते आहे ना, उभी राहिलेली आहे ना, ही लोकांची जी मानसिकता आहे, माझं काम पहिलं झालं पाहिजे. नोकऱ्यांचा रेट का वाढला? कारण जागा कमी आहेत आणि क्लेमंट हजारो आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग त्या तिथे लोकांना कसं वागायचं, लोकांनी ह्या सगळ्या व्यवस्थेविरोधात, अव्यवस्थेविरोधात कसं वागायचं, तर तुम्ही काय सल्ला द्या? प्रत्येक गोष्टीला इथे आपल्याकडे पहिलं भारतीय संविधान आहे, सगळ्यात मूळ पुस्तक, आणि त्या संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदावर आधारित शेकडो कायदे आहेत खाली. आणि मग कायदे, नियम, विनियम असे झिरपत आपण सामान्य माणसापर्यंत ती व्यवस्था तुमच्यापर्यंत पोहोचत असते. ही व्यवस्था जर आपण टिकवून धरली तर येणाऱ्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा मजबूत होऊ आणि सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा. तुम्ही कालचं उदाहरण पाहिलं त्या महाजनांच्या मोर्चाचं, ती एकटी बाई होती, राहिली उभी, एकटी महिला, तिला वागली. तिच्या तिने ती काय बोलत होती ऐकलं का? ती हे म्हणत होती की हे तुम्ही जाऊन तिथे मैदानात करा तुमची भाषणं वगैरे, तुम्हाला वाहतुकीची कोंडी करण्याचा कोणी अधिकार दिलेला नाही. आणि ती पोलिसांनाही विचारत होती की तुम्ही यांना परवानगी कशी दिलीत? आज वैभव, जीवन मरणाच्या प्रश्नावरची आंदोलनं सरकार आझाद मैदानामध्ये कोंडून टाकतायत सगळे ते, आणि यांना फालतू फडतूस विषयांसाठी रस्ते अडवायची कसे काय परवानगी मिळते? याच्यामागे काय लोक खेळतात की रस्ते अडवायचे, ट्रॅफिक जाम झालं पाहिजे, ट्रॅफिक जाम झालं की लोक चर्चा करतात कशामुळे झालंय, तर मोर्चा कसला आहे, तर महिला आरक्षण विधेयकाचा काय झालं, तर नालायक काँग्रेसने ते विधेयक मंजूर, असं ह्यांचा निगेटिव्ह मार्ग आहे हा. बरोबर आहे.
तुम्ही ती एक महिला होती ना, Sitting. ती एक महिला होती की नाही, तिथे बगे भरपूर होते. त्या महिलेच्या सोबत अजून तिथे 100 लोक जरी उभे राहिले असते ना तो जाब विचारायला, गिरीश महाजनने तो मोर्चा तिथेच गुंडाळला असता. असे व्हिडिओ आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतात. जागोजागी लोक जाब विचारतायत. पण त्याचा इम्पॅक्ट का दिसत नाहीये तुम्हाला, की तो बहुमताचा नियम नाही होत आहे. बरोबर. भागाभागातले कार्यकर्ते एक एकटे लढतायत. बरोबर. त्यांना एकटं पाडू न देणं हे समाजाचं काम आहे. ज्यांना असं वाटतं की संविधान बचाव, संविधान संवर्धन, खूप काही आपल्याकडे कार्यकर्ते काम करतायत, पण प्रॅक्टिकली जे त्याचं जे पालन व्हायला पाहिजे ते आता तुला मी कुठेही अपरात्री आहे ना, चुकून सुद्धा कधी मोटरसायकलवर मी तुला ट्रिपल सीट दिसणार नाही, किती अर्जन्सी असली तरी. मी रिक्षामध्ये तुला ड्रायव्हरच्या बाजूला बसलेलं कधीच दिसणार नाही, अजिबात. मी माझं घर जे आहे उल्हासनगरमधलं ते दुरुस्त यासाठी नाही केलं की त्याला लिगली मला परवानगी नाही मिळू शकणार. मी त्याचं रेग्युलरायझेशन करून ती प्रक्रिया पार झाल्यानंतरच ते घर दुरुस्त करेन. हा वेडेपणा वाटतो, पण तुम्ही ॲक्च्युअलमध्ये नंतरच्या काळात जर तुम्हाला वेडं व्हायचं नसेल ना, तर हा वेडेपणा आता करायला पाहिजे. अगदी हा बरोबर. वेडेपणा करणं तुम्हाला गरजेचं आहे. गांधी आगरकरांपासून सगळ्या आंबेडकरांपासून प्रत्येक व्यक्ती, बुद्धिझम काय आहे रे? बरोबर. बुद्धिझम नियमच आहे ना, दुसरं काय आहे? दुसरं काहीच नाही. तो काय मंत्रतंत्र थोडी आहे ते. नाही. हं, तो नियमच आहे. नियम तुमच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. सूर्याचं उगवणं, मावळणं, पृथ्वीचं फिरणं, तुमचे ऋतू, तुमचा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, हे सगळं नियम आहेत. माणसाचं आयुष्य, माणसाचं जगणं, माणसाचा जन्म, माणसाचा मृत्यू, हे सगळं नियम आहेत. म्हणून त्याच्यात नियम आहे. हां, ते कनेक्टेडच असतं सगळं. आपण त्याला नीट बघत नाही व्यवस्थित. आणि आपण काय करतो, बोलतो वेगळं आणि वागतो वेगळं, आणि त्याचा फायदा ही मंडळी घेतात अगदी जे आता हुकुमशाहीवर आलेली. हुकुमशाहीवर आली. मला आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला जरूर विचारायचा आहे. तुम्ही कायद्याने बघा लोक चळवळीच्या माध्यमातून अनेक प्रश्न तडीला नेलेले आहेत. आता एक मोठा मुद्दा महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला आहे आणि त्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सामाजिक ध्रुवीकरण होते, आणि तो प्रश्न म्हणजे उपवर्गीकरणाचा. एकदम छोट्या जर समजा तुम्हाला विचारलं कॉम्पॅक्ट पद्धतीने जर उत्तर द्यायचं झालं तर कायद्याने बघा लोक चळवळीची भूमिका काय या उपवर्गीकरणाबाबत? कायद्याने बघा लोक चळवळीने चीफ सेक्रेटरींना ईमेल केलेला आहे, आणि पार्टीला सुद्धा ईमेल केलं आहे, त्यांनी जो दिलेला आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यात आपण मागणी केली आहे की तुम्ही ज्या सूचना हरकती मागवल्या आहेत त्या न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अहवालावरती मागवलेले आहेत. अहवाल तर प्रकाशित करा. अहवालच प्रकाशित नाहीये ना. तो अहवालच प्रकाशित नाही. बरोबर आहे. सूचना हरकती द्यायच्या कशावर? पण कशावर द्यायच्या? त्यांना म्हटलं PDF पाठवा, लिंक पाठवा. हां. मला हा मुद्दा हा बौद्धांचा मुद्दा वाटत नाही. नाही. मला हा एकूणच अनुसूचित जाती जमातींचा मुद्दा वाटतो. हो, तो आहेच ना. या मुद्द्यावरती सरकारच्या षडयंत्राला बळी न पडता अनुसूचित जाती जमातींचे आणि जमल्यास OBC मधल्या सुद्धा लोक इथे आपली एकजूट सरकारच्या ज्या षडयंत्राच्या विरोधामध्ये दाखवू शकतात का? सगळे प्रयत्न सरकारच्या विरोधात लढण्याची वेळ घालवण्यापेक्षा इथे या एकजुटीमध्ये खरं म्हणजे आपण ताकद लावली पाहिजे. कन्व्हिन्स केलं पाहिजे सगळ्या लोकांना की हा एक अनावश्यक विषय आहे. हा केवळ जे काय म्हणतात ते फाटेफोड करणारं जे सरकार आहे, हां, फुटपाडू सरकार, तर या सरकारचा तो अजेंडा आहे. हा जर कधी बौद्धांनी जर आपला विषय केला स्वतःचा, तर मग ते सरकारचा अजेंडा तुम्ही सेट करून सफल करून दिला याच्यामध्ये. तर तसा विषय तो नाही आहे. न्यायमूर्ती अनंत बदर यांचा अहवाल जोपर्यंत सरकार सार्वजनिक करत नाही तोपर्यंत ह्याच्यावर कुठल्याही सूचना हरकती लोकांनी देऊ नयेत, असं माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. कायद्याने बघा लोक चळवळीची भूमिका आहे. न्यायमूर्ती अनंत बदर यांचा अहवाल जेव्हा सार्वजनिक होईल तेव्हा हा विषय महाराष्ट्रातून संपुष्टात येईल. बरोबर. का? कारण ज्यांना कोणाला हे सगळं सांगितलं जातंय की आम्ही तुमच्यासाठी करतोय, त्यांना सुद्धा सत्य परिस्थिती त्या बदर अहवालामधूनच कळेल. कारण तिथे वाटप कळेल कोणाची लोकसंख्या किती आणि काय आहे, आणि काय सगळं वादाला नंतर कोणाचं किती नुकसान होणार. हा, ते सगळं कळेल. त्यामुळे न्यायमूर्ती बदर यांचा अहवाल सार्वजनिक करणं याला प्रायोरिटी दिली पाहिजे. सरकारच्या उरावर त्याच्यासाठी बसलं पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आंदोलनं जर करायची ना,
तर न्यायमूर्ती बदर अहवाल सार्वजनिक करा या एकच मुद्द्यावर ऐकून घ्या काय म्हणताय. आंदोलन केलं आणि, पाहिजे. खरं सांगू इतक्या गोष्टी केल्या या सगळ्या उपवर्गीकरणासाठीच्या, पण ही एक बेसिक गोष्ट जी होती ना ती माझ्याही लक्षात आली नव्हती. आणि जे सातत्याने व्हॉट्सअपला इकडे तिकडे जे लिंक बनवून पाठवत होते, क्यूआर कोड बनवून पाठवत होते, PDF पाठवत होते, याच्यावर तुमच्या हरकती पाठवा. पण हरकती पाठवायच्या कशावर हे सुद्धा विचार केला नाही आपण. ते आता नीट लक्षात आलेलं आहे. तर हे जरा सगळ्यांनी शांतपणे ऐका. राज सर, तुम्ही दिलखुलासपणे बोललात आणि मनापासून बोललात. त्यासाठी मी तुमचा खरंच खूप खूप आभारी आहे. पण एक प्रश्न जो विचारायचा राहिला होता, आता तब्येत कशी आहे? तब्येत समोरच्या लोकांची बिघडली असं मला ऐकलं समोरच्यांची बिघडलेली आहे. चांगलं चांगलं. हा भारी पंच होता. नाही, त्याचं कारण असं आहे हा की उल्हासनगर महापालिकेत बसलेलं आणि बाहेरच्या सिस्टममधल्या लोकांना माहिती आहे की हा काय फार काळी शांत बसणारा माणूस नाहीये. नाही माझ्या पाईपलाईनमध्ये बरेच सारे विषय आहे आणि त्याच्या विरुद्ध लढायचं आहे. तब्येत बऱ्यापैकी स्टेबल. रिकवर आहे बऱ्यापैकी. परंतु लोकांना हे माहीत नसतं. ती गोष्ट मला सांगणं गरजेचं वाटतं की 4 दिवस 5 दिवस 6 दिवस जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करत नाही, न घेता उपोषण करता, तर तुमची जी एक इंटरनल ऊर्जा जी असते ना, तर ती रिकवर व्हायला किमान 2-2.5 महिने जातात. जी असते ते आत्ता जे तुम्हाला दिसतंय ते तुम्हाला हे बाबा जो अशक्त चेहरा झाला होता तो थोडा सेटल झालेला दिसतोय सेटल झालेला दिवस. किंवा मी बोलतोय मोकळेपणाने हे सगळं, तर त्यामुळे ते असं वाटतं आपल्याला. पण तुमच्या आतमधली जी आंतरिक एक ऊर्जा असते, तुमची चेतना असते, तर ती भरून यायला 2-2.5 महिने दरवेळेला जातात. दरवेळेला लवकर पटकन रिकवर व्हा. बाकीचे बरेचसे विषय बाकी आहे. येस येस आपण मुलाखत संपवताना महत्वाचं काम राहिलेलं आहे. मोहम्मद रफी फॅन क्लब तुम्ही एवढ्या वर्षांपासून चालवता उल्हासनगरमध्ये. जाताना ही मुलाखत संपवताना एक तर वामन दादा तरी झाले पाहिजे ना, तर मोहम्मद रफीचं असं गाणं की ज्याने सगळ्यांचे डोळे जरा अजून लख्ख होऊन वगैरे केलं का नाही? वामन दादाचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं जरा विषय काढला म्हणून. हा की आपण जे म्हणतो ना समाजाचं असं कसं झालं, चळवळीचं असं कसं झालं वगैरे वगैरे. 78-80च्या काळामध्ये वामनदादांनी भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेचं टोक असते असं तेव्हा म्हटलं होतं. म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर 20-25 वर्षांनी सुद्धा वामनदादा कर्डकांसारख्या एका अस्सल आंबेडकरी कवीला 5 लोक दिसत नव्हते कुठे भीमा तुझ्या मताचे. त्यांनी त्या काळामध्ये लिहिलं होतं की तुम्हीच करता गुन्हा आणि लबाड लुटणाऱ्यांना निवडून देता पुन्हा. 26 काय परिस्थिती आहे आज? 45, 46 वर्षानंतर त्यांनी लिहिल्याच्या तेच आहे. जे ते समाज सारा एकरूप आहे, ते खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे. काय आता करोडोंचे स्तूप बनतायत सत्ताधारींकडून, पण समाज एकरूप नाहीये. समाज एकरूप. तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ह्याच्यामध्ये. आणि आज सुद्धा मला मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये मी उदाहरण दिलं होतं, ते देतो. थोडंसं निगेटिव्ह होईल पण द्या ना. मैं काय ते या दिल की सुनो दुनिया वालो, या मुझको अभी चुप रहने दो, मैं गम को खुशी कैसे कह दूँ, जो कहते हैं उनको कहने दो. अशा ज्या ओळी आहेत, तर त्या धर्तीवरचं साहिर लुधियानवी यांनी जे प्यासासाठी गाणं लिहिलं होतं, हे गाणं 1957ला त्यांनी प्यासासाठी लिहिलं होतं. आपण नुकतेच स्वतंत्र झालो होतो आणि संविधानसुद्धा लागू झालं होतं 50ला. त्याच्या संविधान लागू झाल्यानंतर एक 5-7 वर्षात त्यावेळची भारतातली जी काय परिस्थिती होती, तर त्यांनी असं लिहिलं होतं त्यावेळेला की हर एक रूह घायल, हर एक जिस्म प्यासी, निगाहों में उलझन, दिलों में उदासी, ये दुनिया है या आलम बदहवासी, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है. काय फरक आहे 57मध्ये आणि 26मध्ये? आज सुद्धा तीच उदासी, ते सगळं वातावरण जर इतक्या वर्षानंतर जर असेल,
लोकांनी विचार केला पाहिजे की आपण नेमकी काय चळवळ चालवली, आपण नेमकं काय मिळवलं. काय नाही, सगळं व्यवस्थित करू आपण. आपण आपल्या जबाबदारीवर करूया. राज चालवण्यासाठी फक्त एकच सांगेन, शानदार, जबरदस्त, जिंदाबाद. भेटूयात आपण नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. ही मुलाखत शांतपणे पहा आणि शांतपणे ऐका. सगळ्यांना पाठवा. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करा. भेटूयात लवकरच. धन्यवाद.